तर तिथं लालबागच्या राजासाठी देखील कडक सुरक्षा व्यवस्था आहे। राजाच्या बंदोबस्ताकरता 8,000हून अधिक पोलीस तैनात आहेत। लालबागच्या राजाभोवती AI सुरक्षा कवचही सज्ज झालेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तगडा बंदोबस्त, तर तिथं लालबाग राजाच्या भोवती AI सुरक्षा कवचही सज्ज। निश्चितच आपण पाहतोय उद्यापासून खरं तर गणेश उत्सवाला सुरू होते, पण त्यापूर्वीच मुंबई पोलीस हे सज्ज झालेले पाहायला मिळतात। मुंबई पोलिसांच्या वतीनं मात्र तगडा बंदोबस्त यावेळी मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आपण पाहतोय की नुसतंच मुंबई शहर नाही तर यामध्ये चौपाट्या देखील नेमण्यात आलेल्या आहेत, कारण चौपाट्यांवरती देखील विशेषतः खबरदारी घेण्यात आलेली आहे। सुरुवातीला शहरातलं जर आपण पाहिलं तर विविध मोठमोठे मंडळ आहेत आणि असं असताना मात्र स्वतंत्ररित्या लालबागच्या राजासाठी मात्र वेगळा बंदोबस्त जो आहे तो असणार आहे पोलिसांचा। यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण बंदोबस्तामध्ये जवळपास 7 पोलीस अतिरिक्त आयुक्त असतील, याशिवाय 36 पोलीस उपायुक्त असतील आणि एकूणच 51 पोलीस उपनिरीक्षक असतील। हे सगळे मिळून जर आपण पाहिलं आणि सोबतच अधिकारी जर आपण पाहिले तर एकूण 15,000हून अधिक अधिकारी देखील असतील। त्यामुळे याविषयी आपण जर पाहिलं तर फिरते जर आपण पाहिलं तर मोबाईल व्हॅन आणि यासोबतच जे बीट मार्शलच्या गाड्या आहेत त्या देखील फिरते असणार आहेत। त्यामुळे विशेषतः फिरते व्हॅन जे आहेत ते देखील खबरदारी घेताना पाहायला मिळणार आहे। बारीक लक्ष जी आहे ती CCTVच्या माध्यमातून असणार आहे, कारण 11,000 CCTV जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत, विशेषतः चौपाट्यांच्या परिसरामध्ये देखील। मग जवळच मुंबईत जर आपण पाहिलं तर दादर चौपाटी असेल किंवा मग गिरगाव चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल, या सगळ्या चौपाट्यांच्या परिसरामध्ये CCTV जे आहे ते मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेले आहे। यावेळी विशेषतः आपण पाहिलं तर AI यंत्रणा जी आहे याची देखील सिक्युरिटी पाहायला मिळते, कारण लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये AI सिक्युरिटी देखील यावेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच मुंबई पोलिसांचा हा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। या व्यतिरिक्त आपण पाहतोय की श्वान पथकं असतील किंवा मग QRT टीम असतील, SRP असतील, अशा वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या विविध भागामध्ये नेमल्या जाणार आहेत। त्यामुळे यंदा आपण पाहतोय की मुंबई पोलीस पूर्णतः सज्ज झालेली देखील पाहायला मिळते। लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।